नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील महिलांना शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात। जसं की तुम्ही पाहिला असेल, लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळत असतात। तर आता महिलांना 12,000 रुपये मिळणार आहेत। तर का आता ही नेमकी कशाची मिळणार आहेत ही संपूर्ण अपडेट माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे, अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। तर आता नेमकी ही योजना काय आहे तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, राशन कार्ड हा महाराष्ट्रातील नागरिकांचा सर्वात महत्त्वाचा रहिवास पुरावा आहे। तर आता या महिलांना 12,600 रुपये मिळणार आहेत। आता ही नेमकी सविस्तर माहिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तर सरकार महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अनेक योजना राबवत असतात। यातील एक नवीन योजना म्हणजेच खास राशन कार्ड असलेल्या महिलांसाठी आहे। या योजनेत महिलांना 12,600 रुपयांची आर्थिक मदत दिल्या जाणार आहे। तर आता या योजनेसाठी अर्ज प्रणाली काय आहेत किंवा या योजनेसाठी अर्ज कसा करायचा किंवा कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, नेमकी ही योजना कोणासाठी आहे मित्रांनो, संपूर्ण अपडेट माहिती ही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर आता ही मदत प्राधान्य म्हणजेच जे कुटुंब राशन कार्ड असलेल्या महिलांना दिले जाणार आहेत। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये योजनेच्या लाभाचे वाटप सध्या सुरू झाले असून या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणं आणि त्यांना स्वतःचा लघु व्यवसाय सुरू करण्यात यावा यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे। तर मग आता नेमके या योजनेचे फायदे काय आहेत हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। तर मित्रांनो, या योजना महिलांसाठी खूप उपयुक्त आहे। म्हणजेच त्या अंतर्गत महिलांना जे मिळणारे फायदे आहेत ते फायदे अशा प्रकारे असणार आहेत की आता महिलांना 12,600 रुपये आर्थिक मदत ही व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार आहे। म्हणजे एखाद्या महिलेला आपला व्यवसाय करायचा आहे परंतु त्यांच्याकडे भांडवल पुरेसं नसल्यामुळं त्या व्यवसाय करू शकत नाहीत, तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे। पहिला मुद्दा असा की कौशल्य विकास प्रशिक्षण, नवीन व्यवसाय करण्यासाठी आणि शिक्षणासाठी हे प्रशिक्षणासाठी मित्रांनो महिलांना सक्षम करण्यासाठी पैसे मिळणार आहेत। तर बिनव्याजी कर्ज सुविधा, कर्ज घेतल्यास व्याज द्यावे लागणार नाहीत। शैक्षणिक कर्ज अनुदान, शिक्षणासाठी मदतीचा लाभ मिळावा म्हणून शिक्षणासाठी सुद्धा ही योजना सुरू करण्यात येणार आली आहे। आरोग्य विमा आणि मातृत्व लाभ, महिलांना आरोग्यासाठी मदत मिळणार आहे। त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना, ज्या गरजू महिलांसाठी अतिरिक्त सहाय्य म्हणून मदत त्या ठिकाणी ठरणार आहेत। तर या योजनेसाठी अर्ज करायचा कसा हा सर्वात मोठा प्रश्न महिलांसमोर मित्रांनो गंभीर उपस्थित असतो। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्र सुद्धा लागणार आहेत। त्यातला महत्त्वाचा आणि पहिला कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, दुसरा म्हणजे बँक पासबुक, तिसरा उत्पन्न दाखला, चौथा रहिवासी प्रमाणपत्र। तर मित्रांनो, अशा प्रकारे ज्या महिलांकडे ही संपूर्ण कागदपत्र असेल त्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात। तर अर्ज हा करायचा कसा? महाराष्ट्रामध्ये भरपूर असे CSC केंद्र आणि ऑनलाईन सेंटर मित्रांनो सुरू करण्यात आले आहेत। ज्या महिलांना अर्ज हा करायचा असेल CSC केंद्रामार्फत हा अर्ज करायचा आहे। हा अर्ज फक्त आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून अर्ज प्रणाली ऑनलाईन आहे। तुमच्याकडे जर ही संपूर्ण कागदपत्र असेल तर तुम्ही हा अर्ज नक्कीच ऑनलाईन करून तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय मित्रांनो सुरू करू शकता। तर ही योजना महिलांसाठी एक मोठी संधी आहे। सरकारच्या मदतीने महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल आणि आर्थिक स्वावलंबन मिळेल। त्यामुळे गरजू महिलांना याचा लाभ घ्यावा आणि वेळेत अर्ज करायचा आहे। तर अशा प्रकारे CSC केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचा स्वतःचा अर्ज भरू शकता। हे संपूर्ण कागदपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 12,600 रुपये राज्य सरकार यांच्याकडून मिळणार आहेत। जसे की लाडकी बहीण योजना असेल, महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ राज्य सरकार आतापर्यंत देत आहेत आणि या समोर सुद्धा देण्यात येणार आहे। जर तुम्हाला हे 12,600 रुपये घेऊन एखादा छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी ही योजना एकदम मित्रांनो खास आहे। तर व्हिडिओमधील संपूर्ण माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी।